कालपासून जोरदार धुवाधार पाऊस नवी शहरामध्ये सुरू आहे. खरं तर हा पाऊस कालपासूनच सुरू आहे. या पावसामध्ये अनेक दुर्घटना घडल्या. कुठे रस्त्यात पाणी साचलंय. एक मुलगा कारगरमध्ये तलावात म्हणजे खदान तलाव असतो त्याच्यात बुडून गेला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी दुपारी 4-4:30च्या सुमारास कॉलेजमधून येणाऱ्या दोन युवतींना या रस्त्यावर आपण बघू शकतो की बांधलेलं आहे. या रस्त्यावर त्यांना शॉक लागलाय. आता हा शॉक नेमका कसा लागला तर इथे समोर आपल्याला दिसतंय ही इथे एक वायर उघड्यावर होती. त्याच्यातनं विद्युत प्रवाह झाल्यानं स्कूटीवरून जाणाऱ्या दोन मुलींना तो विजेचा झटका बसलेला आहे. त्या मुलींना अत्यवस्थ असताना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यानंतर घटनास्थळी महापौरांनी धाव घेतली. महापौरांना याबाबत छेडलं होतं की या घटनेला नेमकं जबाबदार कोण. त्याबाबत तळ्यात मळ्यात उत्तर देताना त्यांनी महावितरण, मुंबई महानगरपालिकेचा वीज विभाग, त्यानंतर इतर सरकारी एजन्सींना जबाबदार ठरवत नेमकी या घटनेला कोण जबाबदार आहे हे निश्चित करण्यासाठी त्यांनी तातुरमातू म्हणा किंवा आगळपगळ अशी उत्तरं दिलेली आहेत. सध्या त्या मुली विलाजामुळे डोक्याच्या रेषेखाली आलेल्या असल्या तरी या घटनेला नेमकं जबाबदार कोण. एका युवकाने इथे शेजारी उभ्या असणाऱ्या युवकाने धावत जाऊन त्या मुलींना वाचवलं आणि तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. म्हणून आज एक मोठी दुर्घटना टळली, जीवितहानी टळलेली आहे. पण अशा घटना वारंवार होणाऱ्या पावसामध्ये होत असतात. आता या उघड्यात विजेच्या ज्या जोडण्या होत्या त्या नेमक्या कोणामुळे, महापालिका, महावितरण, खाजगी कंपनी की सरकारी दुसरी कुठली एजन्सी, कारण नेमका हा वीज प्रवाह कशासाठी होता याच्याबाबत अनेक मतमतांतर आहेत. आपण बघू शकतो की या ठिकाणी एकतर उद्यानामध्ये तो वीज पुरवठा दिला जात होता किंवा आपल्या समोर जो मोठा उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावर जे मोठे होर्डिंग दिसतात त्या होर्डिंगला सुद्धा हा वीज पुरवठा दिला जाऊ शकत होता अशी शक्यता व्यक्त केली जाते. पण नेमकी ही घटना किंवा हा वीज पुरवठा कशासाठी होता तपासा अंती निश्चित होणार आहे. आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्या घटकांवर नेमकी कुठली कारवाई होईल याबाबत देखील महापौर अनिश्चित होत्या. निलेश पाटील, मुंबई तक, नवी मुंबई.